गावाकडे मटणाचा रस्सा आणि भाकरी कुस्करून खाल्ली आहे का? मस्त लागते. तर त्या मटणाच्या रश्श्याची पूर्वतयारी चालू झालेली आहे. भात शिजलेला आहे, भाकरी पण तयार होत आहे. मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला फोडणी टाकलेली आहे. कुकरमध्ये थोडंसं तेल, कांदा टाकला आणि त्यामध्ये स्वच्छ केलेलं मटण, हळद, मीठ टाकून घेतलं आणि त्याला शिजत ठेवलं. वाफवून घेतलं, त्याच्यावर पाणी ठेवलं, गरम पाणी त्यामध्ये ओतलं आणि कुकरला 4 शिट्ट्या लावून घेतल्या. खोबऱ्याचा मस्तपैकी मसाला लावून घेतलेला आहे. कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबरं यांचा मस्तपैकी वाटण तयार करून घेतलं आणि आळणीसाठी मटण बाजूला काढून घेतलं आणि त्याचं आळणी मस्तपैकी तयार केलं. आता मटणाचा रस्सा तयार करण्यासाठी कांदा, लसूण, तिखट मसाला जो असतो तो आणि सुहाना मीठ मसाला वापरून मस्तपैकी मटणाचं झणझणीत असं कालवण तयार केलं. मटण शिजलेलं होतं. 4 शिट्यामध्ये मस्त मटण शिजून येतं. त्याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर घातली आणि मस्तपैकी मटण भाकरी कुस्करून खाण्याचा आनंद